नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिलके करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मला वाटतं कोणाची तरी बायको, बहीण, मुलगी ही ओळख अभिमानास्पद असतेच, पण आपली स्वतःची ओळख असणं हे जास्त समाधानकारक असतं. बघूया आपल्या चैत्रूला काय वाटतं, म्हणजे चैत्राली चिरमुले. नमस्कार. नमस्कार. फायनली हो, आणि वेलकम टू दिलके करीब. सॉरी, मी चैत्राली चिरमुले म्हणाले, कारण मला म्हणजे जसं खूप वर्ष मला ओळखतात ते मला सुलेखा धराधरच म्हणतात. हो, करेक्ट करेक्ट. नाही काहीच हरकत नाही, मला आवडतच. चैत्राली गुप्ते. येस, चिरमुले गुप्ते. चिरमुले दोन्ही लावतेस? नाही, मी गुप्तेच लावते. कारण एक आता 22 वर्ष झाली गुप्ते नावाने सेटल झालेली आहे, पण मला चिरमुले म्हटलेलं आवडतं ऑफकोर्स. सो वेलकम टू दिलके करीब. थँक्यू व्हेरी मच. आणि आपल्याकडे अशी एक प्रथा आहे की तुमचं स्वागत आम्ही गिफ्ट्स देऊन करतो. ओ वाव, व्हाय नॉट. आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर सुद्धा आहे. एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य, खूप छान पुस्तक लिहिले तिने. अरे वा, तुझ्यासाठी पाठवलंय. थँक्यू व्हेरी मच. मला आता गरजेचं आहे, कारण मी महिनाभर आउटडोअरला चालले शूटिंगला, सो आय नीड समथिंग. वा वा वा, नाईस. थँक्यू व्हेरी मच. आणि हे जर का तुम्हा सगळ्यांना हवं असेल तर ॲमेझॉनवर खूप इझिली मिळतं. अरे वा. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, आणि 100% हर्बल प्रॉडक्ट्स बनवतात ते. अरे वा. प्लांटेशन पासून ते प्रोडक्शन पर्यंत त्या स्वतः करतात. ओ अच्छा. तुझ्यासाठी बॉडी स्क्रब पाठवलाय, फेस ऑइल आहे, त्यांचं बॉडी ऑइल आहे. अच्छा. ओ वाव. साबण आहे. वाव, थँक्यू सो मच. निसर्ग हर्ब्स, सो नाईस. थँक्यू. आणि NH25 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरलात तर निसर्ग हर्ब्सकडून तुमच्यासाठी आहे 25% डिस्काउंट. आपली आणखीन एक मैत्रीण आहे प्रीती शहा, आणि उलुक द आऊल नावाचा NGO आहे तिचा. ओके. आणि तिने तुझ्यासाठी मल्टी कलर्ड कोस्टर्स पाठवली आहेत, फॅब्रिकची आहेत. वाव. आणि तिच्या सगळ्या प्रॉडक्टचं USP असं आहे की तिचं कुठलंही एक प्रॉडक्ट दुसऱ्यासारखं दिसत नाही, तो युनिक असतं. हां. ओ वाव, नाईस. हे जे एक्सेस फॅब्रिक असतं ना, त्यातून हे सस्टेनेबल. वाव वाव. मी खूपच हार्डकोर सस्टेनेबल साठी प्रोडक्टसाठी खूप भयंकर आवडतं गोष्ट आहे माझी. अच्छा. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. आपण आता जिथे बसलोय तो आहे द प्रभा स्टुडिओ, आणि आपल्या दोन खूप गोड मैत्रिणी आहेत, शिल्पा आपटे आणि मेधा गलगले, बहिणी आहेत त्या दोघी. आणि त्यांनी तुझ्यासाठी हे पाठवलंय. सरस, सुरेख. हे सगळं हँडमेड आहे. इथे तुला जे काही दिसते ते स्वतः बनवतात. हो वाव. मी आय थिंक सो यांचा ब्रँड एकदा कधीतरी एका प्रदर्शनात वापरला, त्याच्यानंतर त्यांनी पण काहीतरी पाठवलं होतं. तर येस, ऑफकोर्स आय नो देम. अच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सहज हवन एंटरप्राइज या ब्रँडचा खरवस तुझ्यासाठी आणलाय अद्वैत बापट यांनी. ऑर्गॅनिक गुळापासून बनवलाय हा खरवस. वा वा वा. हा स्ट्रेट लोकेशच्या तोंडात भयंकर आवडतो त्याला, त्यामुळे खुश होईल तो. थँक्यू व्हेरी मच. आपली एक पार्ल्यातलीच मैत्रीण आहे सरिता पेडणेकर, आणि ती भन्नाट लेदर प्रॉडक्ट्स बनवते. सो तुझ्यासाठी एक लेदरची पर्स पाठवली आहे. हे बघ, फारच छान. ब्लॅक असा कलर आहे की जो कशाईवर जातो, त्यामुळे फारच मस्त. वा वा वा, नाईस. तिचं लेदर खूप छान असतं. आणि येस, शाकूज. ओके. थँक्यू सो मच. आपली एक मैत्रीण आहे मीना इनामदार, आणि त्यांच्या साड्यांच्या ब्रँडचं नाव आहे अप्रतिम. तशा त्यांच्या साड्या सुद्धा अप्रतिम असतात. तुझी साडी पण फारच छान आहे. थँक्यू. ती पण अप्रतिमचीच आहे. वाव. साड्या म्हणजे वाव. ही टसरची आहे, कॉटन सिल्क आहे. खूपच सुंदर आहे. हा कलर नाही आहे माझ्याकडे. चला, मस्तच आहे. वा वा वा. पॅकिंग वगैरे पण हो खूपच छान आहे. थँक्यू सो मच. अप्रतिम.
आपले एक दिलके करीब मित्र आहेत निशांत आवळे, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. ओके. आणि तुझ्यासाठी खूप सुंदर अशी ही रोज गोल्ड बॅग पाठवली आहे त्यांनी. ओ विथ अ बॅक टॅग. येस. सुपर. थँक्यू सो मच. खूपच छान कलर आहे, वेगळाच कलर आहे. थँक्यू. आणि त्यांच्या सगळ्या बॅग्सवर 35% डिस्काउंट ठेवले त्यांनी. ओह वाव, व्हेरी नाईस. मला रंगच खूप आवडला. खूपच छान आहे, खूपच छान आहे. आता मला उपयोगी अरे येस. थँक्यू सो मच. कुठे चाललीयस तू बाहेरगावी म्हणजे? मी इंदोरला चालले एका हिंदी वेब शोच्या शूटला. अच्छा. सो फायनली माझं एक स्वप्न होतं, वेब सिरीज करायची होती. खूप वर्ष त्याच्यासाठी ऑडिशन्स आणि चालू होतं. सो फायनली ते आता ती वेळ आलेली आहे आणि मी आता महिन्याभरासाठी इंदोरला चालली आहे. वा, कमाल. येस, कमाल. सो मोठी बहीण भार्गवी या क्षेत्रात होती ऑलरेडी, म्हणून तुला यायचं होतं की तुला स्वतःला आवड होती? नाही, ती एक स्टोरी आहे छोटीशी. आधी भार्गवीनी काम सुरू केलं. तिने कुछ खोया कुछ पाया नावाची एक हिंदी सिरियल दूरदर्शनवर सुरू केली आणि सगळ्यांना घरी कौतुक की कारण ती साधारण एक 6वी 7वीत होती आणि मी अगदीच दुसरीत, किंवा का ती 4थी 5वीत आणि मी पहिलीत वगैरे असं होतं. आणि आजोबा आमचे खूप हौशी होते. त्यांनी तेव्हा आमचा प्रिंटिंग प्रेस होता, त्यामुळे एक पोस्ट कार्ड करून त्या पोस्ट कार्डवर एक असं मजकूर लिहिला होता की आता माझी नात अशा अशा सिरियलमध्ये काम करते, तर तुम्ही बघा. आणि हे साधारण 100-150 लोकांना त्यांनी ते पत्र पाठवलं होतं. ओ अच्छा. सो ते कौतुक असं सगळं. आणि मग तिची सिरियल आली, मग तिला खूप फोन यायला लागले. तर ते कुठेतरी असं की काय यार, मला का नाही असं, मला पण असं काहीतरी करायचंय. सो तिथेच त्या प्रोडक्शन मॅनेजर होते बाबल नाईक. सो त्यांची एक छोटीशी संस्था होती. त्या संस्थेनी मला विचारलं की तुला नाटक करायला आवडेल का, एकांकिका. आणि तेव्हा ना काहीही येत नव्हतं, काहीच नाही. म्हणजे माझे खूप जुने फोटो मला कधी मिळाले तर मी तुला दाखवीन. दुष्ट राणीचा रोल वगैरे, आणि काही एक्सप्रेशन्स नाही चेहऱ्यावर. त्यामुळे मला ते मिळालेले रोल असे शाळेत. सो काही अनुभव नाही, काही नाही. आणि मला असं झालं, हो मला करायचं आहे. आणि आई मला म्हणाली, अगं तुला जमणार आहे का? म्हटलं हो मला जमेल. कारण ते राग होता कुठेतरी की एवढे तिला फोन येत आहेत, मला एकही फोन नाही कोणाचा, माझ्याशी कोणी बोललं नाही. सो तशा ह्यानी ती सुरुवात झाली खरं सांगायचं तर. पण नंतर देवाच्या दयेनी कृपेनी मला खूप चांगले दिग्दर्शक मिळाले. हरीश तुळसुलकर जे आता हयात नाही आहेत, पण हरीश काकांनी माझ्याकडनं खूप मेहनत करून घेतली. म्हणजे एकांकिका होती 24-25 मिनिटाची, ज्याची तालीम मी 3 महिने करत होते. कारण फक्त माझी एकटीची 3 महिने होती, कारण माझ्यावरच नाटक होतं. त्यामुळे कसं वाक्य बोलायचं, चालायचं कसं स्टेजवर, म्हणजे एक बेस आपला पक्का होतो ना. सो तो त्यांनी माझ्याकडनं तो बेस पक्का करून घेतला. सो दिस इज हाऊ आय स्टार्टेड. मी आय स्टार्टेड विथ एकांकिका. अच्छा. सिरियल वगैरे नाही, एकांकिकेने सुरुवात केली. मग राजमा चिकरांनी मला अजून एक छोटासा रोल विचारला आणि मग तो मी केला. असंच होतं. दिस इज हाऊ इट स्टार्टेड. हा. तेव्हाच्या आणखीन काही आठवणी आहेत का ग? बापरे, खूप आहेत. जसं हरीश काका बरोबर काम केलं, त्याच्यानंतर राजमा चिकरांकडे तो जो एक छोटासा रोल होता, त्या रोलमध्ये मला खरंच काही नव्हतं. फैयाजताई होत्या. सो फैयाजताईंच्या खांद्यावर डोकं ठेवून मला बसायचं होतं. आणि एपिसोडिक होतं. आणि त्यांनी मला बोलवलं कौतुकाने की येऊन बघ कसं वाटतंय, एडिट झालंय वगैरे. मी आई बरोबर गेले होते. माहीमला त्यांचं ऑफिस होतं. आणि ते म्हणाले, काय कसं वाटलं तुला, बघून झालं? म्हटलं काय केलं मी, नुसतं तर खांद्यावर डोकं ठेवलं. सो किती मोठी गोष्ट आहे. तेव्हा मी 6 वर्षाची होते आणि त्यांना ते खूप लागलं की हो यार, आपण हिला एक वाक्य पण नाही दिलं, म्हणून रिशूट लावलं. एक सीन, एका दिवसाचं प्रॉपर रिशूट, मला एक प्रॉपर सीन दिला त्यांनी आणि तो मी परफॉर्म केला. सो माझ्यासाठी ना छोट्या छोट्या गोष्टी पण खूप आजही लक्षात. छोटी गोष्ट नाही तेव्हासाठी, तेव्हा मला, आणि आई मला इतकी ओरडली होती घरी येऊन की असं नाही बोलत, असं म्हणतात की नाही, छान वाटलं. पण मी म्हटलं, आणि काय असतं ना, आपण इतके लहान असतो, आपल्याला खरं खोटं चांगलं वाईट काहीच कळत नसतं. आपल्याला एकच कळत असतं, जे आपल्या मनातलं असतं. सो ते मी बोलून मोकळी झाले की काय केलंच नाही मी. तर आई मला खूप ओरडली होती, असं नाही बोलायचं, असं म्हणायचं, छान वाटलं. मी म्हटलं पण मला नाही वाटलं तर मी काय म्हणू. आणि 2 दिवसांनी त्यांचा फोन आला आणि असं असं. तर मला एवढा आनंद. मी म्हटलं बघ आई, मी उगाच खोटं बोलले असते ना तर ते एवढंच झालं असतं माझं काम. असं ती आठवण. त्याच्यानंतर मी 2 अंकी नाटक केलं मग राज्य नाट्य स्पर्धेसाठी, ज्याची दिग्दर्शिका होती निर्मिती सावंत. अच्छा. सो निर्मिती मावशी बरोबर ते तू मोठी नावाचं एक नाटक केलं, ज्याचेही पूर्णपणे माझ्यावरच केंद्रित होतं. सो तो एक खूप छान एक्सपिरियन्स होता. परत 2.5-3 महिन्याची रिहर्सल.
आणि 1 दिवसाचा प्रयोग. पण खूपच आम्ही खूप मेघामटकर होती त्यात. त्याच्यानंतर आत्ता ते कोणी बाकी काम करत नाही आहेत, पण अभिनय तिथेच भेटला आम्हाला. म्हणजे गौरू ते सगळे महेश काका वगैरे खूप खूप मजा केली. ते खूपच छान छान अनुभव गाठीशी धरून मग आता करूया का सुरुवात, आणि मग हळूहळू सिरियलसाठी विचारणा. मग तेव्हा मी ऍक्च्युली हसरते नावाची खूप गाजलेली सिरियल होती, ती मी केली अजय सिन्हांबरोबर, हिमानी शिवपुरी, यशवंत दत्त. सो अनुभव हळूहळू हळूहळू तो असा विणत गेला आणि छान अनुभव आज माझ्या गाठीशी आहे खूप वर्षांचा. सो खूप आठवणी आहेत. किती सांगू, आणि आपल्याला एपिसोड कमी पडेल एवढ्या आठवणी आहेत. पण भार्गवी सुद्धा याच क्षेत्रात, आणि तू सुद्धा. सो आई वडिलांची काय प्रतिक्रिया होती? त्यांना ओके होतं काय? खूपच खूपच. म्हणजे आई, नुसते आई वडील नाही तर आजी आजोबा सगळे फॉर होते. कारण आमच्याकडे वडिलांना आजोबांना नाटकाची खूप आवड होती, आणि तेव्हा वाड्यांमध्ये हे सगळे राहायचे, चाळींमध्ये, आणि तर तिथे सतत नाटकाचे प्रयोग म्हणा किंवा ते उत्सव छोटे छोटे. सो असं त्यांनी सतत केलं होतं. म्हणजे खूप, आणि गाजलेल्या एकांकिका नाटकं माझ्या आजोबांनी केली होती. त्यामुळे कधीच असं नाही झालं की नाही नाही तू या क्षेत्रात नको येऊस. ऑफकोर्स तेव्हा हे नव्हतं डोक्यात की प्रोफेशनली तू यायचंयस का, आता हे फक्त एक हॉबी आहे. आणि कधीच नाही, आम्हाला दोघींनाही कायम असंच होतं की तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही परस्यू करा, ते तुम्ही करा. आणि रादर त्यांचं असं म्हणणं होतं तेच करा, आम्हाला जे वाटतंय ते तुम्ही होऊन तुम्ही त्याच्यात आनंदी राहणार नाही, हे कायमच आईबाबांचं म्हणणं होतं, आजी आजोबांचं म्हणणं होतं. त्यामुळे कधीच विरोध नाही, काही नाही, उलट खूप स्ट्रॉंग सपोर्ट होता आम्हाला दोघींनाही या क्षेत्रात येण्यासाठी. त्यामुळे येस. आणि आई बाबा काय करायचे? माझ्या वडिलांचा ॲज आय सेड प्रिंटिंग प्रेस होता, आमचं स्टेशनरीचं दुकान होतं. आई हाऊसवाईफ होती, शिरीष चिरमुले. आणि आई हाऊसवाईफ होती, पण ती नंतर एकदा आम्ही थोड्या मोठ्या झाल्यावर मग ती पण बाबांना मदत करायला लागली. सो असं काहीच म्हणजे बॅकग्राऊंड काहीच नव्हती, पण असं म्हणतात ना की काहीतरी कुठेतरी तुमचं सगळं लिहिलेलं असतं, सो ते पेरलं जातं आपोआप आणि मगच ते उगवतं. सो ते हळूहळू छान पेरलं गेलं आणि मजा आली. तू हिंदीत सुद्धा भरपूर काम केलंयस ना, सो त्याची सुरुवात कशी झाली? आता खरं सांगायचं ना तर मला खूप जण विचारतात की का हिंदी. सो जवळजवळ 25 वर्ष मराठी केलं. मी वयाच्या 6व्या वर्षीपासून काम सुरू केलं, ते जवळजवळ 30-32व्या वर्षीपर्यंत मी कंटिन्युअसली मराठीच करत होते, आणि खूप आनंदाने छान, काहीच असं हे नाही. पण शिवाजी महाराजांवर एक सिरियल येत होती, कलर्स हिंदीवर. सो नॅचरली त्यांना मराठी ॲक्टर्स हवे असतात. सो त्याच्यासाठी मी ऑडिशन, मला विचारलं की तुम्हाला आवडेल का. मी म्हटलं ऑडिशन देऊया. मी लोकेशशी बोलले, कारण आमच्याकडे आमचं घरात एक आहे, आम्ही सगळे एकमेकांशी शेअर करतो की काय वाटतं तुला, कारण मराठीतनं हिंदीत एक वेगळा प्रवास सुरू होतो तुमचा, आणि यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम झिरो. सो तिथे तुम्हाला असं नाही करून चालणार की माझं मराठीत हे नाव आहे मग मी नाही, तुला झिरोपासून सुरुवात करायला लागते. सो मी लोकेशला विचारलं काय वाटतं तुला, तर लोकेश म्हणला एक्सप्लोर करायचं आहे ना आपल्याला आयुष्यात, आपल्याला एकच करत बसायचं नाही, आपण एक्सप्लोर करूया, आवडलं तर कंटिन्यू कर, नाही आवडलं तर आपण पुढे ठरवता येतं आपल्याला. सो त्याची ऑडिशन दिली सहज अगदी, काही डोक्यात न ठेवता ऑडिशन दिली, आणि परत कृपेने ते झालं. आणि पहिलीच सिरियल मी छत्रपती शिवाजी महाराजांवर केली, त्यामुळे तो एक वेगळा अभिमान. तिथे एक आपल्याला आपली छाती 2 इंच वाढते ना, की आपल्याला माहिती असतो तो इतिहास, आणि आजूबाजूला काम करणारे अमराठी असतात, त्यामुळे त्यांना सांगायला ते अजून अभिमानास्पद असतं की कसे आमचे राजे होते. सो येस, पहिली सिरियल माझी ती होती, आणि मग आय नेव्हर लुक्ड बॅक. मी हिंदीत बऱ्यापैकी स्थिरावली आता. आणि जाहिराती पण खूप करते. जाहिरातींचं एक तर काय होतं सुलेखा, खरं सांगायचं तर तुलाही माहिती आहे की तुम्ही फार कन्सिस्टंट असायला लागता आणि अवेलेबल असायला लागतं. आपण डेली सोप्स करतो, त्यामुळे आपण इझिली अवेलेबल, आपल्या डेट्स नसतात. पण मला आवडतात जाहिराती करायला, कारण ते 30 सेकंद 15 सेकंदात जे तुम्हाला करायचं असतं, जे आपण डेली सोपमध्ये साधारण एक अख्खा सीन ते करत असतो, ते तुम्हाला फक्त 30 सेकंदात करायचं असतं. ते एक्सप्रेशन्स, ती वाक्याचे वाक्यफेक.
सो मजा येते. मला खूप आवडतात ऍड्स करायला आणि मी खूप केल्या आहेत ऍड्स बरीच वर्ष आणि आता काही खूप चांगल्या चांगल्या ब्रँड्सच्या ऍड केल्या. आता सध्या कुठल्या केल्या असतो? आता मी नायका केली, त्याच्यानंतर मी पार्ले जी केली, मराठी केली ऑफकोर्स ती, आणि आता मी एक फ्लेक्झी लोनची केली. सो पण त्याचं बरेचसे त्यांनी ते शॉर्टीज खूप घेतल्या, त्यामुळे ती बरीच युट्यूबवर खूप जास्त फेमस आहे ती ऍड. त्यामुळे येस, असं आहे. तू लहानपणापासून काम करते, सो कालांतराने तू अभिनयात प्रॉपर असं प्रशिक्षण घेतलंस का? खरं सांगायचं तर मी जेव्हा सुरू केलं तेव्हा मला काही शिकले नाही, काही नाही. पण जसं मी म्हणाले, मला हरीश तुळसुलकर, निर्मिती मावशी यांच्यासारखे खूप उत्तम दिग्दर्शक मिळाले, ज्यांच्याकडे मी एक माझा बेस पक्का करू शकले, की मला प्रत्येक वाक्य कसं बोलायचंय, कुठल्या शब्दावर जोर द्यायचा आहे, हे मला हळूहळू समजायला लागलं, असं आपण म्हणू. पण नंतर एक 5वीत वगैरे गेल्यावर मला असं वाटलं की काहीतरी आपण मे महिन्याच्या सुट्टीत केलं पाहिजे, म्हणून मी विद्या पटवर्धनांचं, विद्याताईंचं शिबिर केलं आणि ते मला खूप आवडलं. म्हणजे त्याच्या आधी मी खरंच काही केलं नव्हतं, पण विद्याताईंचं शिबिर मला खूप आवडलं. तिथे आम्ही खूप नाटकं केली आणि लहान मुलांसाठीची नाटकं केली. सो ते एक वेगळं मला अनुभव मिळाला. आणि प्रशिक्षण असं म्हणशील तर तेवढं फक्त एक शिबिर, 15 दिवसाचं का महिन्याभराचं शिबिर होतं. मी आतापर्यंत आयुष्यात तेवढंच एक 15-20 दिवसाचं जे काय प्रशिक्षण अभिनयाचं. पण बाकी मला खरंच असं वाटतं की ते तुमच्यात असेल ना, तर ते प्रशिक्षण घ्या न घ्या ते होतं, म्हणजे ते होत जातं, आपोआप घडत जातं. सो तसं मला काही माणसं माझ्या आयुष्यात अशी मिळत गेली की ज्यांच्यामुळे मी आज जे काय अभिनय करू शकते, ते पूर्णपणे क्रेडिट त्यांना आहे. त्याविषयी बोलायचं म्हटलं तर तू विनय आपटेंसारख्या एवढ्या मोठ्या नटाबरोबर काम केलंयस. त्यांच्यात सारखे आणखीन इतर सुद्धा मोठी मंडळी आहेत ज्यांच्याबरोबर तू काम केलंयस. सो त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव काय सांगशील? विनय काकांबरोबर काम करण्याचा अनुभव तर फारच छान. म्हणजे ज्यांनी विनय काकांबरोबर काम केलंय ते नक्कीच असं सांगू शकतील की खूप खूप गोष्टी शिकायला मिळतात तुम्हाला. म्हणजे फक्त अभिनय असं नाही, पण तुम्ही कसे असला पाहिजे, तुम्ही माणूस कसे. जसं स्मिता मावशी बरोबर मी काम केलं, मला नेहमी असं वाटायचं की स्मिता मावशी बरोबर काम करताना ना, तुम्ही माणूस कसा असला पाहिजे हे जास्त महत्वाचं. म्हणजे ती माणूस खूप छान होती. त्यामुळे ऍक्टिंग वगैरे तर माझं असं म्हणणं आहे ते होत जातं ते, पण तुम्ही माणूस जर चांगले असाल ना, तर तुमच्या चेहऱ्यावर, तुमच्या अभिनयात ते जाणवतं, तुमच्या वागण्यात ते जाणवतं. सो मी असं म्हणेन, विनय काका, स्मिता मावशी, त्याच्यानंतर रीमा मावशी बरोबर मी काम केलंय. सो खूप वाईट वाटतं हे सगळं बोलताना की आता ते कोणीच हयात नाहीयेत, पण त्यांच्याकडनं प्रोफेशनलिझम शिकला, त्यांच्याकडनं वेळेचं महत्त्व मी शिकले. की आजही मी इथे येताना 3 वाजता यायचं होतं आणि तू मला फोन केलास तर मी घाबरले की मी उशीर झाला का मला. सो ते सगळं ना, वक्तशीरपणा म्हणा, प्रोफेशनलिझम, किंवा लोकांशी कसं वागायचं. मला असं खूप वाटतं की तुम्ही जितक्या म्हणजे स्पॉट दादा, आपले लाईट दादा, ह्यांच्याशी चांगलं वागाल ना, तर हे ना सगळी पुंजी तुमची जमा होत जाते. सो आय ऑलवेज बिलीव्ह की एक वेळ ऍक्टर्स नाही जमलं आपलं, आपण हाय हॅलो पुरतं ठेवलं तरी चालेल, पण त्या लोकांशी चांगलं वागणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि हे सगळं मी ह्या लोकांकडनं शिकले. की रीमा मावशी बरोबर तर आत्ता रीमा मावशीची जी शेवटची मालिका होती नामकरण, मी त्यात होते. सो तेव्हाही काही गरज नव्हती ग तिला वेळेत यायची वगैरे, ती रीमा लागू होती. पण नाही ग, म्हणजे वेळेत येणं, चोख पाठांतर, चोख अभिनय, चोख शॉट, हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या तुम्हाला माणूस म्हणून घडवत जातात. सो मला असं खूप वाटतं की ह्या सगळ्यांकडनं मी माणूस कसं होणं हे जास्त शिकले. अभिनय तर आपण शिकतच असतो, म्हणजे प्रत्येक डिरेक्टर हा माझ्या दृष्टीने तुम्हाला शिकवतच असतो आणि आपण शिकतच राहिलं पाहिजे. म्हणजे सगळेच म्हणतात हे, पण आपण ज्या दिवशी शिकणं थांबवू ना, तेव्हा आपण ऍक्टर म्हणून काय माणूस म्हणूनही थांबतो. सो माझं असं म्हणणं, ह्या सगळ्यांची छोट्या गोष्टी ना माझ्या आयुष्यात ॲडअप होत गेल्या. सो माझ्या मागे पण मला खूप लोक बोलतात की ही माणूस चांगली आहे. काही लोक म्हणतात की खूप रूढ वाटते खूप, पण मला माहिती आहे मला कोणाशी चांगलं वागायचं आहे आणि मला कोणाशी अंतर ठेवायचं आहे. सो ह्या छोट्या गोष्टी मी ह्या सगळ्यांकडनं शिकले. त्यामुळे
जितकी नावं घेऊ तेवढी कमी आहेत, पण हे 3 माझ्या आयुष्यातले, किंवा हरीश तुळसुलकर, म्हणजे ह्यांनी माझा बेस पक्का केलाय ग. म्हणजे एक ऍक्टर म्हणून, एक माणूस म्हणून. सो या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत माझ्यासाठी. सो आत्ता तू जे सगळं सांगितलंस ना, ते कुठेतरी तुझ्याबरोबर आत्ता काम करताना मला जाणवलं. एक फिल्म मी केली, हिची मी अशासाठी म्हणेन कारण ही तिथे कॅप्टन ऑफ द शिप होती, कारण तिच्या नवऱ्याने ती फिल्म डिरेक्ट केली होती. अशी ही जमवा जमवी. आत्ताच त्याचं शूट आमचं संपलंय आणि खूप भन्नाट फिल्म झालेली आहे. सो त्या वेळेला ना चैत्राली, मी तुझा वावर बघितला, तुझं इतरांची म्हणजे जवळपास तुझंच प्रोडक्शन असल्यासारखं होतं, कारण सगळी तुझी माणसं होती. असं काही नाहीये. पण मी आता तू असं म्हणतेस म्हणून मला सांगावंसं वाटतं की मला ना प्रत्येक माझ्या कामाचा जो सेट असतो ना, तो मला माझं कुटुंब वाटतं. सो कोणीही असो, म्हणजे मग हिंदी प्रोडक्शन असो, मराठी असो, पण मी ना त्या प्रोडक्शनला आपलंसं करून घेते आणि माझी ती सवय आहे. म्हणजे त्यांनी एक हार्मनी मेंटेन होते, त्या सेटवर एक छान वातावरण निर्माण होतं. सो आय बिलीव्ह इन दॅट की आपण सगळ्यांशी छान वागणं खूप गरजेचं असतं. त्यांनी हार्मनी निर्माण होते आणि ते आपसूक येतं. म्हणजे ते मी आणत नाही की आज आता सेटवर जाऊन सगळ्यांची छान वागायचंय, असं नाहीये, पण ते होत जातं. आणि ते मी कायम कुठल्याही सेटवर, नॉट बिकॉज लोकेशचा सेट आहे किंवा असं, पण मी प्रत्येक सेटवर ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असते, जितकं मला शक्य होतं तितकं. सो ते तुला जाणवलं असेल तर आय एम थँकफुल की चला मी काहीतरी बरोबर करते आयुष्यात. नाही, छान. खूप मज्जा आली काम करून. खूपच छान. आपण जे युनिट आहे किंवा जी टीम आहे ती खूपच भारी आहे. हो, थँक्यू. मी नक्की प्रोड्युसरना हा मेसेज देईन, त्यांना आवडेल नक्कीच. आपल्यासाठी ना चैत्राली, आपलं काहीही पहिलं ते खूप स्पेशल असतं. सो मला तुला असे काही प्रश्न विचारायचे आहेत जे तुझ्यासाठी पहिलं होतं. पहिलं व्यावसायिक काम. ॲज अ प्रोफेशन म्हणून सुरू केलेलं पहिलं व्यावसायिक काम म्हणजे आभाळमाया ही सिरियल. सो जी इट वॉज अ गेम चेंजर फॉर मी. कारण तोपर्यंत माझ्यासाठी एक हॉबी होती, ऍक्टिंग काही आलं तर मी करत होते, त्याच्यासाठी मी प्रयत्न करत नव्हते. पण पहिलं ज्या दिवशी मी ठरवलं की नाव मला हे ॲज अ प्रोफेशन म्हणून करायचंय, मी आई वडिलांना बसवलं आणि सांगितलं की मी शिक्षण पूर्ण करीन, नाही असं नाही, पण मला ह्याच्यातच करिअर करायचंय. ती सिरियल म्हणजे आभाळमाया. आणि पहिलं सक्सेसफुल झालेलं काम आभाळमाया. कारण आजही मी जेव्हा पार्ला दादर ह्या ठिकाणी फिरते ठाण्यात किंवा ट्रेननी, तेव्हा तू चिंगी ना, सो मला आजही ते छान वाटतं की जवळजवळ 20-एक वर्षापूर्वीची गोष्ट, 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट, पण लोकांना आजही ती सिरियल लक्षात आहे. आणि लोक आता माझ्या सासूबाई आता त्या युट्यूबवर रिपीटवर बघतायत. सो त्यांना तेव्हा आता काही आठवत नाहीये म्हणून त्यांनी बघायला सुरुवात केली आणि मग ते 400-450 एपिसोड कसे त्यांचे संपले त्यांना कळलं नाही. सो पहिलं व्यावसायिक यश म्हणशील, यश अजूनही मला मिळालेलं नाहीये असंच मी म्हणेन, पण आपण पहिलं असं एक मला वाटलेलं की यांनी माझी ओळख मी निर्माण केली तर आभाळमाया. तुला आवडलेलं तुझं पहिलं काम? मला आवडलेलं माझं पहिलं काम अजून नाही आलं. अजून नाही आले. म्हणजे खूप कामं आहेत की ज्यांनी मला समाधान वाटलेलं आहे की याच्यामुळे मला एखाद्या कामामुळे तुला पैसे मिळतात, एखाद्या कामामुळे तुला सॅटिस्फॅक्शन मिळतं, एखाद्या कामामुळे तुला पॉप्युलॅरिटी मिळते, पण मला अजून ऍक्टर म्हणून आवडलेलं काम अजून यायचंय. सो येईल लवकरच. आणि एखादं काम जे तुला करावं लागलं पण तुला फारसं आवडलं नाही असं? बापरे, ह्याचं कसं सांगू? पण एक सिरियल होती जे पहिल्या दिवशीपासूनच मला असं वाटत होतं की हे चुकलंय आपलं गणित. म्हणजे कधी कधी मला असं वाटतं ना, मला एका माझ्या मित्राने सांगितलं होतं, जेव्हा आपल्याला पहिलं मन आपलं जे सांगतं ना की एखादा शो आपल्याला येतो, तेव्हा हे नको करूस चैत्राली, आणि तरी आपण ते करतो. सो ते जे पहिलं मन असतं ना, त्याचं नेहमी ऐकावं. सो तेव्हा मी चुकले, मला नव्हतं करायचं, पण असं वाटलं की नाही चल ठीक आहे ना, एक चांगलं प्रोडक्शन हाऊस आहे, आपण करूया. हिंदी होतं ऑफकोर्स ते. सो तिथे मला पहिल्याच दिवशी कळलं की आपला हा डिसिजन चुकलाय, आणि मग ते समहाव मी
6-7 महिने रेटून शेवटी मी नोटीस दिली त्यांना बरं, की मला बरं. हे सोडायचंय. सो येस, ते असेल, पण मी नाव घेऊ शकत नाही. इतर कोणाचं तरी तुला पहिल्यांदा आवडलेलं काम म्हणजे आपल्याला असं दुसऱ्यांचं काम बघून आवडतं ना की अरे हे काहीतरी छान आहे, हे मला करायला मिळालं तर मजा येईल. 2 आहेत अशी. हां. एक तर उंबरठा, स्मिता पाटील यांचं काम, म्हणजे ते बघून असं तुम्हाला किकच लागते की आपल्याला ऍक्टर होण्यासाठी काय काय अजून करायचंय हे बघू शकतो. आणि दुसरं म्हणजे मृत्यूदंड मधली माधुरी दीक्षित. सो हे 2 मला होते की ह्याच्यामुळे मला असं वाटलं की नाही, मी मी करीन, मला करायचंय ह्या क्षेत्रात काम. मी ह्यांच्यासारखं काम किती करीन हे मला माहित नाही, पण मला ह्या क्षेत्रात काहीतरी चांगलं काम करायचंय. हे ते 2 हे बघितल्यानंतर, कारण मे महिन्याच्या सुट्टीत आपण जे पूर्वी VCR आणून पिक्चर हां, बघायचो, हां. त्यातले हे ते 2 पिक्चर होते अच्छा. आणि घेतलेला डिसिजन होता. सो अच्छा. येस. वा. जसं मगाशी मी म्हणाले हिंदी मालिका खूप केल्यास. सो मालिका तुला निवडतात की तू मालिका निवडतेस? तू ही मालिका करतेस त्यामुळे आपल्याला माहितीये की काही मालिका आपण निवडतो आणि काही मालिका आपल्याला निवडतात. आणि आय ट्रुली बिलीव्ह इन मॅनिफेस्टेशन. सो मी ना खूप वर्ष काही गोष्टी मॅनिफेस्ट केल्या की मला हे करायचंय, आणि ते खूप स्ट्रॉंगली मॅनिफेस्ट केल्या आणि बाय गॉड्स ग्रेस त्या झाल्या. सो मला असं वाटतं काही मालिका मी निवडते, पण काही मालिका मला निवडतात आणि ज्यातून मला जास्त समाधान मिळतं की तुम्ही स्वप्नातही पाहिलेलं नसतं अशा लोकांबरोबर तुम्हाला काम करायला मिळतं, किंवा तुम्ही विचार केलेला असतो कधीतरी की ह्या ऍक्टर बरोबर किंवा ह्या प्रोडक्शन हाऊस बरोबर, ह्या डिरेक्टर बरोबर, ह्या प्रोड्युसर बरोबर आपल्याला काम करायचंय. आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न नाही करायला लागत, आपोआप समोरनं फोन येतो आणि आपोआप तुम्ही ती ऑडिशन देता सहज, मेहनत घेऊन. पण ती मालिका तुम्हाला निवडते. सो हो, काही मालिका मी निवडते, काही मालिका मला निवडते. तू म्हणालीस मॅनिफेस्ट तू करतेस, म्हणजे एक्झॅक्टली काय करतेस ते सांगशील का? कारण आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलेलं असतं, मॅनिफेस्टेशन ऐकलेलं असतं, पण नेमकं काय करायचं असतं मॅनिफेस्ट करायचं म्हणजे? नाही, खरं सांगायचं तर हे मलाही काही माहिती नाहीये, पण मी आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की तुम्ही जर रोज उठून एखाद्या गोष्टीचं काय म्हणतो आपण त्याला, बोललात की मला हे मिळवायचंय, आणि ते मिळवायचंय पेक्षा ते मला मिळालंय. सो हे जर तुम्ही बोलत राहिलात तर ह्याचा खूप फरक पडतो. आणि जो अनुभव मला गेली 10-12 वर्ष येतोय की मी एक गोष्ट ठरवली आहे की मला हे अशा पद्धतीचं काम करायचंय आणि मी ते काम करते. सो ते मला आपोआप तसं त्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्या. मी ह्याचं काही मॅनिफेस्टेशन किंवा ह्याचं कुठे काही वाचलेलं वगैरे नाहीये, पण आजूबाजूला मी बघत असते, खूप ऍक्टर्स आहेत जे मॅनिफेस्टेशन्स वर खूप बिलीव्ह करतात. सो मी त्यांचं ऐकून 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 मी अशी सुरुवात केली की आपण करून बघूया ना, आणि ते होत गेलं आणि ते अजूनही होतंय. सो येस, मी तेवढंच करते. मी काही असं उठून रोज त्याच्यासाठी मेडिटेट करते वगैरे असं मी काहीच करत नाही, पण माझ्या मनात सतत त्या गोष्टींचा विचार, आणि तो विचार माझा सतत तो चालू असतो. म्हणजे एखादी गोष्ट समज, आता फॉर एक्झाम्पल मी खूप वर्ष एकच गोष्ट मॅनिफेस्ट करते, ते म्हणजे फिल्म सिटीमध्ये माझं शूट व्हावं, कारण मी खूप जवळ राहते आणि माझा ट्रॅव्हलिंगचा वेळ वाचतो. आणि असं झालेलं आहे की माझी साधारण ही आता मी शेवटची केली ती 7वी मालिका होती सलग फिल्म सिटीमध्ये. आणि मी गेली 10 वर्ष गोरेगावमध्ये राहते. सो या गोष्टी मी मॅनिफेस्ट म्हणजे अननोईंगली केल्या आहेत आयुष्यभर. गेली 5 वर्ष मी मडमध्ये काम करते, माझं काय चुकत असेल ग? काही नाही, असं काही नसतं. पण ते आता ते माझ्या डोक्यात आहे. मला खूप चिडवतात माझे फेलो ऍक्टर्स की तू आता डांग टाकलीस की तू घरी जाशील, आम्हाला ट्रॅफिक मधनं जायला लागतं. म्हटलं मॅनिफेस्ट करा की अंधेरीतच तुम्हाला काम मिळू दे, तुम्ही अंधेरीत शूट करा. सो काही गोष्टी अशा आपण मी असं अननोईंगली बोलून जाते की माझ्या आयुष्यात फार अपेक्षा नाहीये. उत्तम काम, चांगलं लोकेशन, जवळचं लोकेशन आणि चांगले पैसे आणि चांगली लोक आजूबाजूला. सो माझं काम होतं, आय एम डन. म्हणजे मला बाकी काही लागत नाही. मला मग सेटवर जेवण
आज नव्हतं चांगलं, मला काही फरक पडत नाही, मी घरचा डबा घेऊन जाते. सो या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण मला ह्या गोष्टी खूप महत्वाच्या वाटतात की हे 4 गोष्टी असतील ना माझ्या आयुष्यात, आय एम सॉर्टेड. सो असं आहे ते मॅनिफेस्टेशन माझं. म्हणजे नेमकी कोणती लोक, म्हणजे कोणाबरोबर तुला काम करायचं होतं? हिंदीत म्हणशील तर मला राजन शाही म्हणून खूप मोठं नाव आहे हिंदीतलं. मला त्यांच्याबरोबर काम करायचं होतं. मला राजश्री फिल्म्स बरोबर काम करायचं होतं. आणि फॉर्च्युनेटली मी त्यांच्याबरोबर एक सिरियल केली आणि आत्ताचा माझा वेब शो जो आहे तो मी त्यांच्याच बरोबर अरे वा, क्या बात है. सो येस, राजश्री प्रोडक्शन्स विषयी मी सांगेन तर लहानपणी प्रभादेवीला जाताना मोठा तो बोर्ड कायम पाहिलेला आहे. म्हणजे वरळी सीफेसला जाताना, आमच्या प्रेसला जाताना सो तो कायम दिसायचा आणि मी कायम म्हणायचे मला ना या, आणि तेव्हा हम आपके है कौन म्हण, मैंने प्यार किया, सो त्यांच्या फिल्म्स होत्या, पण कायम असं वाटायचं की ह्यांच्याबरोबर काम करायचं, ह्यांच्याबरोबर काम करायचं. सो त्या ज्या इच्छा समय जे मॅनिफेस्टेशन्स, परत काही मॅनिफेस्टेशन्सला वेळ लागतो, बट आय एम ओके विथ दॅट. मला त्याच्याबद्दल काही नाही की मला आज मॅनिफेस्ट केलं की उद्या मिळायला पाहिजे, नाही. ते जेव्हा माझ्या नशिबात असेल तेव्हा माझ्याकडे येणार, ते माझ्याच नशिबात असेल तर ते माझ्याचकडे येणार. ह्याची मी स्ट्रॉंग बिलीवर आहे की दुनिया यहाँ की वहाँ हो जाए, अगर ये मुझे मिलना है तो ये मुझे ही मिलेगा. तर ते तसं झालं की राजश्री प्रोडक्शन्स बरोबर काम करायची इच्छा होती. त्यांच्याबरोबर पिया अल्बेला नावाची सिरियल केली. त्याच्यानंतर 7-8 वर्ष त्यांच्याबरोबर त्यांनीच काही फार केलं नाही. मध्ये मी त्यांचं दोनो नावाची एक फिल्ममध्ये कॅमिओ केला. सो आय एम कनेक्टेड विथ देम. आणि आत्ता मी वेब शो करते, त्यांचाच करते. सो येस, राजनजींबरोबर तर काम करायची कोणाची इच्छा नाही असं मी म्हणेन. हिंदीतल्या प्रत्येक ऍक्टरला राजन शाही DKP बरोबर काम करायची इच्छा आहे. सो येस, त्यांच्याबरोबर काम करायचे. म्हणजे हे दोन हिंदीसाठी म्हणशील तर ही 2 प्रोडक्शन हाऊसेस होती. आणि मराठीत म्हणशील तसे खूप लोक, मी जसं सांगितलं, रीमा मावशी म्हण, स्मिता मावशी, विनय काका, त्याच्यानंतर पूर्वी मी जे तेव्हाचे खूप मोठे डायरेक्टर होते किंवा अजूनही आहेत, विवेक देशपांडे, मंदार देवस्थळी. सो ह्या सगळ्यांबरोबर काम करायला एक वेगळी मजा, त्यांच्याकडनं एक प्रत्येकाकडनं वेगळं शिकत गेले मी. सो ही माणसं आहेत माझ्या आयुष्यात. वा. हिंदी मालिका जेव्हा तुझ्याकडे येतात तेव्हा त्यातली जी भूमिका आहे ती एकापेक्षा दुसरी ती वेगळी असावी असं कायम तू बघत असतेस? कारण युजली आपण टाईपकास्ट होतो. म्हणजे आता माझ्या बाबतीत असं होतं की विलनची कामं केल्यानंतर सगळे विलनचे रोल्स येत राहतात, आपल्याला कुठेतरी ते थांबवावं लागतं. बरोबर. तुझ्या बाबतीत कसं झालं ते? मला ना स्वतःला वॅम्पची भूमिका करायला खूप आवडेल. मला सुद्धा. पण मला अनफॉर्च्युनेटली मला कधीच नाही, मी खूप ऑडिशन्स दिल्या, पण प्रत्येक वेळेला मला फोन यायचा एवढ्याच नाही आप ना मम्मी के लिए, बुआ के लिए ऑडिशन दो, क्योंकि ना आपका फेस ही नहीं जाता वॅम्प में. तुझा फेस खूप सॉफ्ट. त्यामुळे मला ना कधीच, मी म्हटलं का सॉफ्ट फेसची वॅम्प नसू शकते का, पण ती टेलिव्हिजनला चालत नाही. सो पण मी प्रयत्न करते की ह्या सिरियलपेक्षा पुढच्या सिरियलमध्ये काहीतरी माझ्या लेखी, माझ्या वाटायला काहीतरी वेगळं यावं. तुलाही माहितीये, मलाही माहितीये, डेली सोप्स आहेत, TRPची गणितं असतात. सो तुम्ही आज एक कॅरेक्टर करत असाल तर उद्या जर ते कॅरेक्टर क्लिक नाही झालं तर त्यांना त्या कॅरेक्टरमध्ये व्हेरिएशन आणावं लागतं. सो तुम्ही डेली सोप्सला हे खरंच आपण काही ठरवू शकत नाही की मला असंच काम करायचंय, मला तसंच काम करायचंय. पण आय मेक इट अ पॉइंट की अगदीच सेम भूमिका 2 सलग सिरियलमध्ये नाही. जसं आता मी शेवटची जी बाते कुछ अनकहीसी म्हणून सिरियल केली, सो त्यात मी एक मेंटल पेशंटचं कॅरेक्टर केलं होतं. सो शी वॉज नॉट 100% मेंटल, पण एक ते प्रॉब्लेम असतो ज्यांना आठवण्याचा किंवा ज्यांना काही फिट्स येत असतात. सो ते कॅरेक्टर होतं हिरोच्या आईचं, पण त्याच्यात ते काहीतरी एक वेगळेपण होतं. त्याच्या आधीची मी सिरियल केली इमली, त्यातही माझं एक स्ट्रॉंग कॅरेक्टर होतं. सो मी प्रयत्न करत असते की काहीतरी वेगळं करेल, पण शेवटी मी जी भूमिका, कधी कधी असं होतं की आपण ही भूमिका आवडली म्हणून आपण ती घेतो आणि ती 100 एपिसोडनी काहीतरी वेगळीच भूमिका होत असते. पण वी आर ऍक्टर्स, सो वी हॅव टू डू दॅट. सो इतकं सिम्पल आहे. नाटक, मालिका वगैरे यात तुला खूप बघितलंय, तुझं काम सुद्धा खूप आवडतं आम्हाला. पण आम्हाला असं कायम वाटतं की तुला फिल्म्समध्ये आम्हाला जास्ती बघायला आवडेल. ओके. तसं का नाही झालं? खरं सांगायचं तर म्हणावे तसे रोल माझ्यापर्यंत आले नाहीत. कारण एकतर
आपण डेली सोप्स करत असतो त्यामुळे लोकांना निम्म्या वाटत असतं की आपण 30 दिवस काम करतो, आपल्याकडे वेळच नाही, आपण ऍडजस्टमेंट करूच शकत नाही. सो असं नसतं. आम्हाला जर एखादी भूमिका आवडली, ती आमच्यापर्यंत आली, तर आपण समोरून ऍडजस्ट करत असतो की डेट्स म्हणा किंवा ज्या काही गोष्टी त्याच्याशी रिलेटेड असतात. पेमेंट, अनेक वेळा असं होतं की पेमेंट आमचं चांगलं नाही, पण आपल्याला काम आपल्याला ते कॅरेक्टर आवडलं तर आपण ते करतो. सो अशा माझ्यापर्यंत भूमिका खूप कमी आल्या की ज्या मला कराव्याशा वाटतील. आणि वेळ पण काही तो पण आहे गरजेचा की माझ्याकडे मी हिंदी डेली सोप्स करत असल्यामुळे माझ्याकडे मराठी फिल्म्स किंवा फिल्मला द्यायला जो वेळ असतो तो काही वेळेला नव्हता. सो काही आपल्या हातातनं संधी जातात, तसं पण झालं. पण आत्ताच मी लोकेशची फायनली लोकेशनी मला कास्ट केलेली एक फिल्म केली आहे. सो आय होप ती आवडेल लोकांना आणि मग त्याच्यानंतर लोकांना कळेल की अच्छा ही फिल्म्स पण करते. सो म्हणजे असं काहीच नाही, आलं काम तर डेफिनेटली आवडेल करायला. वा. लोकेशन लोकेशन लोकेश लोकेशला कसं मॅनिफेस्ट केलं? बापरे, त्यांनी मला मॅनिफेस्ट केलं असं आपण म्हणूया. आम्ही एक विनय आपटे परत त्या गोष्टीचा एक भाग होते. आता विनय काकांची एक सिरियल करत होते मी, ऋणानुबंध म्हणून, झी मराठीवर खूप वर्षांपूर्वी. सो त्याचा तो एडिटर होता. तर मला असं कळलं, माझ्या अजून एका उपेंद्र लिमये नावाच्या ऍक्टरनी सांगितलं की अगं एक मुलगा प्रेमात आहे तुझ्या. तर मी म्हटलं कोण? लोकेश गुप्ते. म्हटलं हा ठीक आहे, असे असतात खूप. असं मी म्हटलं, अरे ह्यांनी कट्टू त्याला जाऊन सांगितलं, अरे तुझा नंबर नाही येणार. ती म्हणली असे असतात खूप. त्याच्यावर तो म्हटला हा ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी काय जोरदार मॅनिफेस्ट केलं काय मला माहिती नाही, पण मी त्याच्या स्टुडिओत पोहोचले एक दिवस. शोरील, तेव्हा शोरील असायच्या आपल्याला, ज्या द्याव्या लागायच्या काही ठिकाणी. सो ती शोरील घेऊन मी मिळण्यासाठी मी पोचले आणि मी त्याला आधी फोन केला अशा अपेक्षेने की हा तर काय फॅन आहे ना माझा. मग मी विचारलं की मी VHS आणायची गरज आहे का? तर तो म्हणेल नाही, काही नको, माझ्याकडे आहे. सो मी त्याला फोन केला, म्हटलं मी अशी येते हा. तर तुम्हाला हा मला कळलं. म्हटलं मग VHS आणू ना? हो आण. म्हटलं अय्या हा कुचकट आहे म्हणजे. आणि मी VHS घेऊन पोहोचले आणि मी काही पैसे वगैरे दिले नाही, एक चॉकलेट हातावर टेकवलं की थँक्यू व्हेरी मच आणि मी निघाले तिकडून. आणि मग काही नाही, मग दुसऱ्या दिवशीपासून आमचे हळूहळू मेसेजेस सुरू झाले आणि मग गप्पा टप्पा आणि म्हणजे काय चटमंगनी पटब्या तसं झालं आमचं. पटापट भेटलो, मग त्यांनी विचारलं लग्नाला आणि मग माझं असं झालं मला घरी विचारावं लागेल. आणि तो असा होता की अगं अजून आपलं काहीतरी होऊ दे घरी. मी म्हटलं नाही हो नाही, मी घरी विचारून करणार. अच्छा. आणि माझे बाबा आई परत मी म्हटलं तसं खूपच चिल माणसं आहे ते, म्हणजे खूप कूल होते. आई बाबा म्हणजे आई आहे आणि बाबा होते. पण येस, सो असं दिस इज हाऊ आय मेट लोकेश. म्हणजे ते लोकेशचा स्टुडिओ म्हणजे एडिटिंग स्टुडिओ. हा, त्याचा स्वतःचा एडिटिंगचा सेटअप होता. ऑफकोर्स ते परत तो आपट्यांकडेच शिकला, सरांकडे. आणि त्यांच्याकडे शिकत शिकत त्यांनी स्वतःचा सेटअप सुरू केला. त्यांच्या अनेक मालिका लोकेशनी एडिट केल्या. सो दिस इज हाऊ वी मेट. म्हणजे ते त्यांनी मॅनिफेस्ट केलेलं असावं, असं काही नसतं का, शेवटी ते लिहिलेलं होतं, झालं. आणि एकुलती एक मुलगी आहे. येस, शुभवी. सो आता ती 18 होईल यावर्षी. अच्छा. सो बिग गर्ल नाव. खूप छान दिसते ती आणि शी कॅरीज हरसेल्फ वेल. तिने हुशार आहे. केलं स्वतःला ग्रूम. बिफोर लॉकडाऊन शी वॉज अ व्हेरी हेल्दी बेबी. आणि लॉकडाऊनमध्ये तिने, लॉकडाऊनच्या जस्ट आधी लोकेशनी जी फिल्म डिरेक्ट केली त्याच्यासाठी तिने असिस्ट केलं. अच्छा, वा. आणि तिथे तिला जाणवलं की आपल्याला पळायला खूप दम लागतोय किंवा हेल्दी होती ना आधी. हा, आणि त्यात वैदेही आणि पूजा सावंत अशा दोघी होत्या, ज्या स्लिम ट्रिम. सो तिला असं वाटायचं ह्यांना हे ड्रेस किती छान दिसतात, ह्या किती सुंदर दिसतात. सो ती मुंबईत आली आणि तिने मला सांगितलं मला आता व्यायाम आणि डाएट वगैरे करायचंय. सो मी म्हटलं काय, मला असं वाटलं एक महिनाभर करेल, 10 दिवस करेल नंतर, कारण शी इज अ फूडी. आय वुड से शी वॉज अ फूडी. तर मी म्हटलं काय 10-15 दिवसाचं काम असेल, पण नाही गं तिने. आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन लागला, त्यामुळे आपण घरीच होतो ना. आणि ते तर पोरं तर 2-2 वर्ष ऑनलाईनच शाळा केली तिने. त्यामुळे तिने साधारण 25 किलो वजन कमी केलं. हो. हा,
आणि ते आता तिने मेंटेन केलंय. सो बेसिकली बेबी फॅट तिचं पूर्ण उतरलं आणि त्याच्यानंतर तिने मग स्वतःला मेंटेन केलं. आणि आता मी जे म्हटलं, शी वॉज अ फूडी, शी इज नॉट अ फूडी एनिमोर. पण स्वयंपाक खूप छान खूप करते. सुंदर. तिला करून खायला घालायची हा, खूप आवड आहे. हा. ते खाईल की नाही याचा भरोसा नाही, पण अच्छा. ते खूप सुंदर करते. तिने एक स्वतःचा छोटासा ब्रँड सुरू केलाय, ड्रीम स्पून, ज्याच्या अच्छा. अंडर ती केक्स वगैरे वा, बनवते. वा, वा. आणि सो या मस्त असं आहे. मस्त मस्त. मज्जा आली मला मज्जा आली गप्पा मारून. येस येस. आपण नुकत्याच खूप गप्पा मारल्या होत्या, हो. पण त्यालाही आता 1 महिना झाला, हो, त्यामुळे आता हो, परत हो. गप्पा मारल्या आपण. येस येस. आणि नवीन फिल्मसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. आणि तुझ्या पुढल्या सगळ्या प्रवासासाठी माझ्याकडून, दिल के करीबच्या सगळ्या माझ्या प्रेक्षकांकडून आणि माझ्या टीमकडून ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. मी खूप रेग्युलरली फॉलो करते Thank एपिसोड्स you. आणि मला खूप आवडतात तुझे. तू ज्या पद्धतीने इंटरव्ह्यू घेतेस किंवा एक घरचं वातावरण वाटतं कुठेही. पण आहे ना तसंच काही असतं हा आपलं. म्हणजे कुठेही काहीतरी काय आता मला काय प्रश्न विचारेल आणि मी काय उत्तर द्यायचं असं दडपण नसतं. त्यामुळे खूप मज्जा येते मला तुझे एपिसोड्स बघायला. आणि आता फायनली मी आले, त्यामुळे मला मजा आली. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब.